हे सगळं आहे. तिकडे तेल आपण तापत ठेवलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. पहिलं आता आपण फोडणी करूया पहिले. फोडणी. त्याच्यासाठी आपल्याला मोहरी आणि हिंग लागेल. बरं. तेलामध्ये आपण मोहरी टाकतोय. मोहरी तडतडली की आपण 1 चिमूट त्यात हिंग घालणार आहोत. त्यानंतर लगेच जाणार आहे कांदा. आता हा जो कांदा आहे तो आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. ओके, आपला कांदा आता गुलाबी झालेला आहे. आता काय करायचं? आता आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद. तुला स्वतःला गोड आवडतं का तिखट आवडतं? मला तिखट आवडतं म्हणून मी थोडं जास्ती तिखट घातलंय. आता आपण घालतोय हळद. त्याबरोबर जाईल ह्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला आणि थोडा गरम मसाला. हे साखर बिकर तर साखरेवर उपकार म्हणून तू खात असेल. हा, म्हणजे नावाला घालायला हवं, नाही तर मग थोडीशी पदार्थाची चव कमी नाही आणि चव पण कमी होते. आता आपण हे हिरवळ वाटण जे केलेलं आहे ते आपण घालतो ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये अजून एक पद्धत जी आहे की आपण हिरवं वाटण त्या ज्या मसुरा आहेत त्याला सुद्धा लावून ठेवू शकतो. म्हणजे मॅरिनेट केलं जातं. त्याबरोबर आता आपण घालणार आहोत थोडासा गूळ. जसं सर म्हणाले की आपण थोडा तरी गूळ नावाला म्हणून घालायला पाहिजे. त्याबरोबर जाते धणे जिऱ्याची पूड. हे जे आपण तिखट टाकलंय त्याला थोडंसं माइल्ड करायचं काम करेल ही आपली धणे जिरे पूड. आता आपण मसुरा हे आपण आधी परतून घ्यायचं नीट. आणि मग त्याच्यानंतर आपण मसुरा घातल्यावरती एक 10 मिनटं किंवा 5 मिनटं परतून घ्यायचं. आणि त्याच्यात थोडं पाणी घालून मग आपण मीठ आणि हे वाटण घालून शिजवून घेणार आहोत मसुरा. पाणी घालायचं ना? मसुरांना आपण आता जरा परतवून घेऊया एक 5 मिनटं. पाणी बस घालायला लागेल आपल्याला अजूनही. आता घालू. आता आपण ही जी वाटलेला तळलेला मसाला आहे केलेला तो आपण 1 चमचा घालू. याने ग्रेव्हीला एक तर दाटपणा येतो आणि तळलं वाटण असल्यामुळे खमंगपणा सुद्धा येतो. आता आपण ह्याला एक 5 मिनटं उकळी येईपर्यंत उघडं ठेवणार आहोत. त्यानंतर आपण झाकण देऊन छान शिजवून घ्यायचं आहे मसुरांना. त्यानंतर रेडी टू ईट. वर कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं आहे. पण एक जरा उकळी आल्यावर मीठ घातलं तर मसुरा पटकन शिजतील. जर आधी घालून ठेवलं तर मसुरा शिजणार नाही. झाकण ठेवताना आपण त्याच्यामध्ये मीठ घालूयात. आता आपण मीठ घालूया. उकळायला लागलेलं आहे. आता आपण ह्याला झाकण ठेवून एक 10 मिनिटामध्ये आपली आमटी तयार होणार आहे. आणि मग सर्व करताना कोथिंबीर वरनं घालायची आपण त्याला आणि वड्यांबरोबर खायची. फर्स्ट क्लास. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.